छत्रपती शिवाजी महाराजांच्या 352व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शिवस्मारकतर्फे शुक्रवार दिनांक 26 रोजी सायंकाळी 6 वाजता हुतात्मा स्मृती मंदिरामध्ये प्रतापगड पर्व आणि इतिहास घडला या महानाट्याचे आयोजन करण्यात आले असून प्रवेश सर्वांसाठी मोफत आहे अशी माहिती शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली। शनिवारी 27 रोजी सायंकाळी 6 वाजता जुळे सोलापुरातील भारती विद्यापीठा शेजारील मांगल्य मंगल कार्यालय येथे शिवचरित्र व्याख्याते मोहन शेटे यांचे शिवराज्याभिषेक या विषयावर व्याख्यान, त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजता अक्कलकोट रस्ता MIDC येथील पद्मावती कलेक्शन येथे सुप्रसिद्ध तेलुगू अभिनेते तेन्निकोल्ला पर्णी यांचे शिवराज्याभिषेक या विषयावर तेलुगू भाषेतून व्याख्यान होणार आहे। अधिकाधिक संख्येने लोकांनी उपस्थित राहावे असे आवाहन सचिव गंगाधर गवसने यांनी केले आहे। शिवस्मारकच्या वतीनं अनेक उपक्रम राबविले जातात। पैकी आत्ताच सचिवांनी सांगितल्याप्रमाणे एक अतिशय महत्त्वाचा, थोडक्यात म्हणजे काय, वार्षिकोत्सव असं म्हणायला हरकत नाही, असं हिंदू साम्राज्य दिन। आता अलीकडं तारखेप्रमाणे हिंदू साम्राज्य दिन साजरा करायची प्रथा रूढ झालेली आहे, परंतु महाराजांच्या काळामध्ये इंग्रजी कालगणना नव्हती आणि आपल्या भारतीय पंचांगाप्रमाणेच मितीप्रमाणेच सर्व कार्यक्रम ठरायचे। तसं हिंदू साम्राज्य दिन ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी महाराजांचा राज्याभिषेक झाला। आता हिंदू साम्राज्य दिनाचं बाकी सर्वांना माहीत असलेलाच विषय आहे। फक्त शिवस्मारक काय करतं की या माध्यमातून आपण समाजापर्यंत शिवाजी महाराज घराघरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। या निमित्तानं व्याख्यानमालांचं आयोजन, सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन आणि त्या दिवशी शिवराज्याभिषेक दिन म्हणून माल्यार्पण वगैरे कार्यक्रम आपण करतो आणि समाजातील अनेक मान्यवरांना आपण त्या दिवशी आमंत्रित करतो। आणि एकूण आत्ता जर पाहिलं तर उद्या 24 तारखेपासून हे कार्यक्रम इथं सोलापुरात होत आहेत। तत्पूर्वी तारखांच्या काही नियोजनामुळं बार्शीला आपण पहिल्यांदा असे कार्यक्रम घेतले। जिल्ह्याच्या बाहेर याची व्याप्ती वाढावी हा याचा उद्देश। आणखीन आपण जिल्ह्याच्या महत्त्वाच्या ठिकाणांमध्ये असे कार्यक्रम पुढे घेणार आहोत। यंदाच्या वर्षी बार्शीला आम्ही सुरुवात केली, तिथं एक सांस्कृतिक कार्यक्रम अवधूत गांधींचं जे मागच्या वर्षी इथं झालं, तर तोच कार्यक्रम आपण बार्शीला यावर्षी घेतला 14 तारखेला। आणि 15 तारखेला शिवराज कदम यांचं व्याख्यानही आपण बार्शीलाच आयोजित केलं। बार्शीकरांनी खूप उदंड असा प्रतिसाद दिला, त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो। आता उद्या एक कार्यक्रम आहे व्याख्यान, हे निमंत्रणांसाठी असून भरत आमदापुरे हे वक्ते आहेत, हे शिवस्मारकमध्ये कार्यक्रम होणार। 26 तारखेला हुतात्मा स्मृती मंदिर येथे अक्षय चंदेल यांचं प्रतापगड पर्व आणि इतिहास घडला असा एक सांस्कृतिक कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे। मोठ्या प्रमाणात हे कार्यक्रम यशस्वी व्हावं या दृष्टीने खूप प्रयत्न चालू आहेत आणि शिवाजी महाराज खरोखरच घरापर्यंत पोचतील अशी विषयाची मांडणी होणार आहे। तेव्हा मी सोलापूरकरांना या ठिकाणी एक नम्र आवाहन करतो की सर्वांनी हे कार्यक्रम पाहावं। लाईक करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका।